माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मूल निवासी 90% लोकांनो, तसेच जे संविधानाला मानतात, संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, म्हणजे दादांनो, मी आपणास महाराष्ट्रातील लोकांना आणि भारतातील जेवढे काही ज्यांना मराठी समजते त्या सगळ्या लोकांसाठी मी आता एक व्हिडिओ बनवत आहो। तेव्हा महाराष्ट्रातील सगळं संतप्रेमी लोकांनो, संतांनी सुद्धा आपली प्राणाची आहुती दिलेली आहे। त्यानंतर आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज झालेत, त्यानंतर जिजाऊ जी सिंदखेड राजाची, आणि 1594ला हे शहाजी राजे भोसले शूद्र राजा, आणि संतांनी क्रांती केली ते म्हणजे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म 1608ला, ते सुद्धा पुण्यामध्ये झालेला आहे। 10व्या सदीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी शूद्र संतांनी बघा, बसेश्वर, त्यानंतर नामदेव महाराज हे शूद्र सिंपी समाजाचे, त्यांना चपला जोड्याने मारून ते बिचारे अमृतसरला गेलेत आणि शिरोमणी झालेत। भारतामध्ये पुष्कळ संत झालेत, रैदास, कबीर, गुरु नानक, आणि काही लोक आमच्या देशामध्ये हे 5000 वर्ष अगोदर ज्या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे प्रस्थापित करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी मार्ग दाखवलं, बुद्ध हे मूल निवासी होते इथले, आणि हा देश बुद्ध, अरे बुद्ध म्हणजे समानतेचं, मानवता, मराठीत, हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी दाखवणारा महामानव आहे हा, ज्याला जग मानतात। आणि अशा तथागत गौतम बुद्धच्या विचाराचे चालणारे 10व्या मौर्य राजा बृहदत्त, आणि हे जे आलेले आहेत आर्य विदेशी यहुदी नाझी, ज्यांचं साइन होतं हिटलरचं स्वस्तिक, आणि आर्य विदेशी यहुदी नाझीचे औलाद इथं आलेले आहेत, आर्य विदेशी ब्राह्मण, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी 10वा बुद्ध विचाराने चालणारा मौर्यवंशी नागवंशी राजा बृहदत्त याची कपटाने हत्या केलेली आहे। आणि त्यानंतरचा इतिहास बघा दादांनो, हे इतके क्रूर की यांनी बुद्धाचे जे प्रचारक होते त्यांची हत्या करून गर्दन कापून शराव नदीत टाकले, आणि त्यानंतर भीतीपायी ते लोक पळून गेलेत श्रीलंकेमध्ये, थायलंड, कोरिया, जपान। दादांनो, किती क्रूर आहेत विचार करा। आणि या लोकांनी इथले जे रहिवासी होते यांच्यावर एवढा अन्याय अत्याचार केलं दादांनो, आणि यांनी हे फक्त मनुष्याचं रक्त पिणारे आणि आया बहिणीचं भोग करणारे लोक आहेत। हे जेवढे आर्य विदेशी यहुदी, हे जे ब्राह्मण आले आहेत, आणि काय केलं यांनी, लोकांना एवढे क्रूर आहेत हे की यांना कोणती पदवी द्यावी, जगाच्या पाठीवर, ह्या पृथ्वीवर एवढी क्रूर कोम तुम्हाला कुठल्या देशात दिसणार नाही। माझ्या जगातील मानवतेवादी ह्युमॅनिटी कंट्रीजच्या लोकांनो, डेव्हलप आणि अनडेव्हलप कंट्रीजच्या लोकांनो बघा, यांनी एवढं 90% समाजावर अन्याय अत्याचार केले दादांनो।
त्यांना भीती दाखवली आणि आपल्या मनाने यांनी तयार केलं की ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा शिक्षण घेईल, क्षत्रियांनी लढाई लढायची आणि शेती करायची, आणि बनिया म्हणजे वैश्य त्याला पैसा पाहिजे, त्याला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही आहे, त्याला स्वाभिमान बिलकुल नाही आहे, त्यांना फक्त पैशाची घेणं देणं आहे. आणि अशा पद्धतीने आमच्या मूल निवासी लोकांवर, जे आज आम्ही मूल निवासी 90% SC ST OBC गरीब मराठा बहुजन लोकांवर एवढा अन्याय अत्याचार केलं. बघा दादांनो, हे बॅचलर आलेले होते आणि यांनी मनुस्मृती ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय आणि शेती आणि लढाई करायची, आणि वैश्यनी फक्त पैशाचा विचार करायचं. आणि आमच्या 7,000 जाती बनवल्या जातात मूल निवासी लोकांचं, आणि हे सगळे बॅचलर होते. आणि आमची शूद्रांची 3 वर्षाची मुलगीपासून कुठल्याही स्त्री असो त्याचं हे भोग करणार. पोरगी मेली तरी जो आवाज काढेल त्याची हत्या करणार. म्हणजे बघा, जगात एवढी क्रूर कोम या जगाच्या पाठीवर कुठं आहे का? आणि एवढंच नाही, आमच्या स्त्रीचं नवरा जर मरण पावला त्याला जिवंत पेटवायचं, नवऱ्याचा त्या मुर्द्याला जाळतो त्याच्यावर ठेवून आणि नगारा पिटायचे. बघा महाराष्ट्रातील लोकांना किती क्रूर कोम आहे. आणि साऊथमध्ये म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र, अतिशूद्र म्हणजे 2 आहेत, ज्याला आम्ही अनुसूचित जाती म्हणतो आणि अनुसूचित जमाती. म्हणजे ज्यांनी यांचे अन्याय अत्याचार सहन नाही केला ते जंगलात गेले, त्याला आम्ही शेड्यूल ट्राईब म्हणतो. आणि यांनी त्या लोकांना तोंडाला मडकं बांधलं, झाडू बांधलं, त्यांचं संडास साफ करायचा मैला व्हायला लावला. ऐका रे संविधानाचे देशद्रोही लोकांना, सत्य आहे का? सत्य आहेत. आणि दादांनो, त्यानंतर बाहेरचे कितीतरी लोक आलेत, त्यांची हे चमचेगिरी करायची, त्यांचं ढुंगण चाटायचं काम केलं, आमच्यावर अन्याय अत्याचार करणे आणि आमच्या आया बहिणीचं भोग करून घेणे, हा यंत्र रक्त तू रक्त सुरू आहे. 10व्या सदीमध्ये महाराष्ट्रामध्ये बसेश्वर झाला, लिंगायत गुरु शूद्र, त्याची हत्या केली. नामदेव महाराज शूद्र शिंपी, ऐका रे महाराष्ट्रातील लोकांनो, त्याला एवढं झोडपून काढलं की तो बिचारा सिरूमध्ये जाऊन, सिरू म्हणे नामदेव महाराज झाले शिंपी. आणि इथले जे क्षत्रिय राजा होते ते राजा बिचारे आपले जागेसाठी लढाई लढत, आणि बायका आमच्याच. एकही संताला मारलं नाही. यांनी कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरु गोविंद साहेबाची पूर्ण फॅमिलीला मारलं. किती क्रूर लोक आहेत. एकही बाहेरच्या लोकांनी संतावर अन्याय अत्याचार नाही केलं. आणि दादांनो, जेव्हा यांना भीती वाटली की क्षत्रिय लोक फक्त मेहनत करणे, माल कमावणे आणि 10 बायका, आता त्यांचा हिशोब करायला म्हणून हे यांच्या घरात घुसलेत. मदत पाहिजे का नाही? यांचा धंदा काय? यांना चिकण्या बायकाच पाहिजे 3 वर्षाच्या पोरीपासून. तर महाराज किती बायकांना करणार दादा, तुम्हीच सांगा. पैसा भरपूर आहे, राणी पण मस्त खाते. आमची राणी जी आहे शूद्र बिचारी, हे पक्षी असो जनावर असो, सगळ्यांना निसर्गाचे नियम आहेत. हे किती क्रूर. 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं आणि मोगलांची चमचेगिरी करायची. आणि हे मोगल आणि आर्याचं रक्त, बघा महाराणा प्रताप कुणाकडे होता? निजामी, बरोबर आहे. औरंगजेब, सागा कुठं होता? आणि महाराष्ट्रातले राजे पण होते जे मोगलाचे औलाद आहेत, मोगल आणि क्षत्रिय. तर असे आमच्या इथं 16व्या शतकीपर्यंत 500 राजे होते क्षत्रिय.
आणि बघा दादांनो, त्यानंतर ही कोम एवढी क्रूर निघालेली आहे. आणि पहिली क्रांती मी सांगितलं, जगसंत श्रेष्ठ तुकारामाचा जन्म पुण्यातच जवळ झाले, तळेगाव देवरोडमध्ये 1608 मध्ये पहिली क्रांती केली दादांनो. पंढरपूरला सगळे बॅकवर्ड क्लासचे संत, शूद्र न अतिशूद्र, आणि ते जे पांडुरंग आहे ती म्हणजे तथागत गौतम बुद्ध, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटी. मेलेत, मृत्यू पत्करलं. तुकाराम महाराज 42 वर्ष खून करून टाकून दिलं. आणि काय सांगतात, काय शिकलेले लोक तेच, निजामी मराठ्यांना काय पाहिजे, बाया पाहिजे ना पैसा पाहिजे, त्यांच्यावर आहे सगळं, लढाया करायचं. मग मोगली चालते, सगळंच चालते त्यांना, पण शिकलेलं कोण. आणि पहिली क्रांती झाली. दुसरी क्रांती, शूद्र राजा, आता सांगितलं, संभाजी राजे भोसले 1594. त्यानंतर जिजाऊ सिंदखेड राजाजी, लखुजी जाधवजी, शूद्र विदर्भातली. आणि जिजाऊ लढली अन्यायाविरुद्ध. ऐका निजामी मराठ्यांनो, ऐका, खरं आहे का खोटं आहे ना, पुण्यात राहतो, चॅलेंज करा या. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 कोणाचा जन्म झाला, छत्रपती शिवाजी महाराज. कोण झाले, शूद्र राजा, आई शूद्र, बापही शूद्र. आणि जिजाऊ शूद्र ही आमची आई, हिने जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज शूद्र तेली समाजाचे त्यांच्या कीर्तनात बसवलं. कोणाला डाऊट असेल अजूनही JM रोडला जाऊन बघा. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनो, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया छत्रपती शिवाजी महाराज पडत आहेत. मुस्लिम सरदार, मुस्लिम म्हणजे हे शूद्रच आहेत. एवढा अन्याय अत्याचार केलं, मोगलांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, तुम्हाला शिक्षण देतो. माझ्या गावातले लोक मी पाल्या डोळ्याने ख्रिश्चन झालेत. मी खोटा आदिवासी आणि ST मधला आहे. आज 45 वर्षपर्यंत यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता. हे जे आहेत ना 25 आमदार आणि 4 खासदार आणि हा भडवा संविधानाचा देशद्रोही वामन मेश्राम हरामखोरच्या मायजवळ ब्रह्मा झोपला होता. भोसले ज्यांनी आतंकवादी संघटन काढून पूर्ण भारतातल्या जमिनी आदिवासींचा त्यांना दिलं. आणि आज 45 वर्षापासून ज्या महाराष्ट्रामध्ये संत झालेत, राजे महाराज झालेत, लढलेत, शाहू फुले, त्या महाराष्ट्रात आमच्या 33 जातीवर. तुमची आई ही खरी होती प्रूव्ह करा. आणि हे जेवढे आहेत ना राजकारणी, यांच्यात ब्रह्मा बामनाचेच कोम आहेत ना, हे निजाम आणि याच्यातून तयार झालेले हे जे निजामी मराठा म्हणजे. आणि अशा शिवाजी महाराजाचं हे मोगलांची चमचेगिरी करणारे हे आर्य विदेशी योधी जेव्हा घात केलं, चिरून काढलं कृष्णा भास्कर कुलकर्णीला. आणि बघा आमचे महाराज शूद्र जेव्हा कल्याणची राजाची मोगलांची एक शूर पत्नी, एक सुंदर मुलगी घेऊन आले गिफ्ट द्यायला, खबरदार म्हटले माझ्या मुलीला हात लावला तर. हे रिस्पेक्ट देणारे होते. आणि जिजाऊ तलवार घेऊन लढणार होते शूद्राची. लक्षात ठेवा माझ्या पोरीनं, मोठ्या बहिणीनं, वेळ आलेली आहे आता. आणि त्या बाईला रिस्पेक्टनी चोळी बांगडी करून पाठवलं आणि सांगितलं शेतीवाला हात लावून बोट कापून टाकेल. आज शेतकरी बिचारा देशद्रोही. 800 लोक मेले. आहे त्यांचा वालीदार कोणी? हे आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. डोक्याने बुद्धीने बुद्धी करणारा कोण आहे? आर्य विदेशी योधी. पण हरामखोर लोकांनो लक्षात ठेवा, आता तुमच्या बुद्धीची आम्हाला गरज नाही आहे. सांगून ठेवतो आताही, तुमची भलाई एक तर देश सोडून जा, नाही तर चुपचाप आपल्या घरात बसा. अजूनही सांगतो आहे, तुमच्या ज्ञानाची गरज काय रे? तुमच्याकडे ज्ञान मनुस्मृतीप्रमाणे 5000 वर्षानंतर 75 वर्षात सुद्धा तुम्ही लोकांनी ती व्यवस्था आणून ज्या महाराष्ट्रामध्ये एवढं क्रांती केली, गुन्हा गोविंदाने नाचत होतो, जगातला सगळ्यात श्रीमंत
महाराष्ट्र 9 स्टेटला त्या महाराष्ट्राची दशा कुत्र्या बकऱ्यासारखी केलेली आहे. हरामखोर आर्य विदेशी 3.5% लोकांनो, भाडव्या लोकांनो आणि 10% मनुवादी लोकांनो आणि निजामी मराठ्यांनो. अशा राजाचं जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ आली, हे यहुदी नाजी पेशवाई मोगलांचे गू खाणारे म्हणतो आज भडव्यांना तुम्हाला चमचेगिरी करत होते, त्याचा विरोध केला. आणि हे निजामी मराठा क्षुद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी काशीहून गांगाभटला आणलं, सोनं दिलं त्यांना वजना इतकं, आणि त्या राजाने पायाच्या अंगुठ्याने केलं. दादांनो, सत्य आहे का? सत्य आहे. आणि त्या गांगाभटाला या पेशवाईने मारलं आणि बदनाम केलं. शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं, मग मेला म्हणून. बघा किती क्रूर आहेत रे महाराष्ट्राच्या लोकांना. सत्य आहे का? सत्य आहे. अशा राजाचा मृत्यू 50 वर्षात झालंय, ते तुम्ही ओळखा. त्या शूद्राला अधिकारच नाहीये. अरे 5000 वर्षापर्यंत झालेला आहे. किती वर्ष झाले महाराजून? 1950ला स्वातंत्र्य मिळालं, 1680ला मरण पावले, म्हणजे 1700 आणि 1900 म्हणजे 300 वर्ष सुद्धा झालेले नाही नव्हते स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर. त्यानंतर 1857ला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालाय. बघा 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हारले होते. अशा राजाला हे निजामाचे गू खाणारे, हे दलाली चमचेगिरी करणारे, आणि हे मोगलचे औलाद निजामी मराठा, आणि हे हरामखोर पेशवाई चमचे खाणारी मोगलांची गू खाणारे म्हणतो आज भडव्यांनो तुम्हाला 3.5% लोकांनो. जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिलाएगा. जय परशुराम. अरे आठवा त्या जिजाऊला, अहिल्याबाई होळकरला, माता सावित्री दमाईला. हरामखोर लोकांनो जय परशुराम म्हणता. अरे माझ्या बहिणींनो, तुमच्या पोटामध्ये पोरं जन्माला, ज्यांनी आपल्या आईचा खून केलं त्याची जय म्हणता पुण्यामध्ये. अरे पुण्यामध्ये जय म्हणता, आणि 3 वर्षाच्या पोलिससोबत बलात्कार खून करून कापून त्याचा कारखाना आहे. एखादी निजामाची बाई निघते का? अरे तुम्ही शूद्र आहात ना. आतापर्यंत माणसं चालले, आता 33% आरक्षण घेऊन तुमच्या बायका आमच्यावर चढणार. किती क्रूर आहेत रे तुम्ही लोक. जगाच्या पाठीवर कुठल्या तरी कंट्रीमध्ये दाखवा रे मला शिक्षित लोकांनो. आज कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी आणि बुरी कशीच्या लोकांना म्हणतो, आणि भाळ खाऊ मीडिया बनियाची सगळ्यात बेईमान, जगातली सगळ्यात क्रूर आणि महाराष्ट्रातील सगळ्यात क्रूर ही लोकमत प्रेस. बेईमान हा बनिया भोसडीच्यांनी, हरामखोरांनी, यांनी सुद्धा यवतमाळमध्ये तो धंदा केलेला आहे. बेईमान 90% लोकांची कत्ल आणि त्यांना गुलाम करण्यासाठी 75 वर्षापासून कार्य करतात ही मीडिया. एबीपी न्यूज, पुढारी, मट्टा, हरामखोर लोकांना पूर्ण. आणि सोशल मीडियावाल्यांना 65,000 रुपये महिना देतात आमची पब्लिसिटी करा म्हणून. बघा किती क्रूर आहेत महाराष्ट्राच्या लोकांना. आणि अशा महाराजाचं कपाट बुद्धीने पकडून 1689ला 32 तुकडे केले या पेशवाईने. आणि सांगत, अरे पेशवाई म्हणजे त्याचे चमचे मोगल एकच आहेत ना. ज्या मोगल राजाच्या औरंगजेबच्या हाताखाली हे लोक चमचेगिरी करत होते, आणि त्या पेशव्यांनी कोण आहेत? आर्य विदेशी ब्राह्मण. हिटलरपेक्षा 400 पटीने क्रूर. बरोबर आहे. आणि त्यांचे 32 तुकडे करून भीमा कोरेगावला 30 किलोमीटर नदीत फेकून दिले 1689ला. आणि दवंडी दिली, जो कोणी प्रेताला हात लावेल त्याची मारू. पण लक्षात ठेवा, हे अतिशूद्र मोडले 2 आहेत ना, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, SC आणि ST, हे जिनियस कोम आहे. लक्षात ठेवा. आम्ही जे 15% 7% आहोत ना, हे तुम्हाला नाही. अरे आम्ही भारताला आजादी मिळवून देऊ. आमचे भाऊबंदे शूद्र आहेत ना, त्या स्वतःला तुम्ही 75 वर्षात फक्त बाबासाहेबांचे विष पेरून आणि संविधानाला कसं संपता येईल एवढंच केलेलं आहे स्वातंत्र्यानंतर. हे मी प्रूव्ह करून सांगतोय. आणि ऐका माझी मोठी बहीण आर्यवंशी, मौर्यवंशी, नागवंशी,
ऑनरेबल प्रेसिडेंट मुर्मूजी, तुम्ही माझ्यापेक्षा 8 महिन्याने मोठी आहात. तुमचे रक्त मौर्यवंशी, नागवंशी आणि मी पण भगवान बिरसा मुंडाचं रक्त आहे. श्वासापर्यंत मानवतेसाठी लढणार आणि जगाला सांगणार आणि तुमची नसबंदी असं करणार की तुम्ही जगाच्या कुठल्याच धर्तीवर जाऊ शकणार नाही. आणि तुमची भलाई यातच आहे की तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा आणि चुपचाप आपल्या घरात बसा. आणि निजामी मराठ्यांना जे 200 फॅमिली आहेत त्यांना सुद्धा सांगून ठेवतो, आता निजामशाही आहे का? हां, अरे राजेशाही आहे का आता? आणि त्यानंतर दादांनो त्याची हत्या करून हे गुढी मनवतात. गुढीपाडवा आहे का भारतात कुठं? आणि संभाजी महाराजाचं डोकं लटकावतात आणि तिथं गाठी असते साखरेची, ते खातात, खुशी मनवतात. आणि हे निजामी मराठा सुद्धा मनवतात. आणि त्या हेगडेवारने लिहिलेलं आहे, संभाजी महाराज दारुडे घुसाणारे भोसडीच्यांनो, मराठ्याच्या अवलादांनो, तुम्हाला 3 वर्षाची पोरगी, आमच्या आया बहिणी, पैसा आणि पद, हरामखोरांनो, राजेशाही आहे का रे आता? आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर, आदिवासी धनगर समाजाची, सांगली जवळचा जन्म, होळकर फॅमिली, हे गेली राजस्थान आणि MP मध्ये, शिंदे फॅमिली. त्यानंतर तारा राणी, राजाराम महाराज. 18व्या शतकानंतर स्टार्टिंगला आमच्या देशात मोगल गेले ना, इंग्रज आले, हे सगळे शूद्र. त्यानंतर शूद्रमधले माळी समाजाचे शिकलेले होते ज्योतिराव फुले. 1927 11 एप्रिलला जन्म झाला. सावित्रीशी लग्न केलं, तिला सुद्धा शिकवलं. आणि बिचारा शिकलेला होता, फुलाचे धंदा करत होते त्यांचे वडील. एका मित्र ब्राह्मणाच्या लग्नात हाकलून दिलं त्याला. आणि बिचारा एका मडकं आणि झाडे घेऊन चालत होते, हसत होते. तेव्हा त्यांना आलं, अरे नाही, हे पण मानव आहेत. कारण मानव कोणी दाखवलं? सगळ्यात अगोदर संतांनी. राहत होतो गुन्हा गोविंदांनी. आम्ही कधी भेदभाव केलं? मी जेवढे खेड्यातनं आलेल्या लोकांना विचारतो, आजी तुम्हाला पाणी पाजतात? आणि तुमच्या समाजात जे मोगलांच्या औलाद हे झाले आहेत, मनुवाद्याच्या औलादे, भोसडीच्यांकडे 5-5 एकर जमीन, आणि काही जाती आहेत कुणबी, तेली, कलार, आणि हे निजामी मराठे रक्ता यांच्यात. कारण हे जे आहेत ना तेली कुणबी मधले ज्यांच्याकडे पाहिजे, हे सुद्धा त्या संघाचे ट्रेनिंग घेतलेले लोक आहेत, हरामखोर. यांच्या घरात तो मनुचा औलाद राहत होता हिशोब करायला. 5-5 एकर जमीन, आणि ज्यांच्याच जातीचे गरीब आहेत, रक्ताच्या नात्या लोकांसोबत पाणी सुद्धा पाजत नव्हते, कारण त्या सवयी. आणि त्यानंतर बघा दादांनो, ज्योतिबा फुले, सावित्री फुले, फातिमा शेखने शाळा दिली, समता आणली. छत्रपती शाहू महाराज, कारण महाराष्ट्र लोकांना इतिहास आहे, म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगतो, कारण माझे व्हिडिओज मोठे होतात तेव्हा लोकांना कंटाळ पण ऐका. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण बंधुत्व निर्माण केलं आणि अशा महाराजाला 9 मे 1922 मारून टाकलं. त्यानंतर शाहू महाराजाचं आणि त्यानंतर एक जिनियस खूप झालेलं आहे, त्याचं नाव आहे पेरिया रामास्वामी. 78चा जन्म आणि बाबासाहेब जन्म 14 एप्रिल 1891ला. शाहू महाराजांनी 1902 मध्ये SC मूल निवासी 90% SC ST OBC गरीब मराठा लोकांना आरक्षण दिलं. सांगितलं जो कोणी शाळेत त्याला मी मारेन. त्यानंतर 1900 मध्ये इंग्रजांना माहीत होते कूर आहेत म्हणून, त्यांचं 3% आलं ज्युरिशनमध्ये. 20 मध्ये शाहू महाराजांनी परिषद घेतली माणगावला. सांगितलं आजपासून मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजा लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि जिवंत असताना कोल्हापूरच्या बुंदू चौकात पुतळा उभारला जाऊन बघा. 22 मध्ये शाहू महाराजाला 4.5 राज्य कोणी म्हणतात पॉयझन देऊन कोणी हत्या केली. 48व्या वर्षी. शिवाजी महाराज कितव्या वर्षी? 50व्या वर्षी. संभाजी महाराज कितव्या वर्षी? मनुस्मृती 32व्या वर्षी. शाहू महाराज कितव्या वर्षी? 48व्या वर्षी. आणि 24 मध्ये एक जिनियस कोम झाली पेरिया रामास्वामी.
तो कुंभमेळ्याला गेला, तो सुद्धा शूद्रच होता, त्याला दाढी होती आणि पेहरा वगैरे तसंच होतं. तो गेला भूक लागली तर. हे गुचा आणि नंगा पाणी पिणारे ज्याच्यापासून सीतेला लवकुश तयार केलं, बरोबर आहे, त्या बिचाऱ्याला म्हटलं, अरे आम्ही यहुदी लोक आहोत ना, आमच्या याटीना लांब राहतो आणि आम्ही चिकणे असतो, आम्ही कधीही तयारच असतो, तुला तर दाढी आहे. त्या बिचाऱ्याला हाकललं, लाथ मारून हाकललं आणि बिचाऱ्याने उष्ट्या पथाळे फेकलेल्या होत्या, कुत्रे खात होते तिथं, खालन पोट भरलं. अशा जेनियस पेरियार रामस्वामीने 24ला काँग्रेसमध्ये रिजाईन केलं. राम सीता लक्ष्मण मूर्तीला चपल्याच्या माळा टाकला, चन्नेत फिरून सांगितलं, नाक साप खाल्ल्याने एकच माणूस मरतो. हे बामनं जे आहेत ना, युरेशियातले आलेले कूर, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांना कापून काढा. एक बामन लाखो लोकांना गुलाम करतो आणि त्यांनी 70% रिझर्वेशन घेतलं सूची 9 मध्ये टाकून. हा जिनियस माणूस होता. कापलं असतं तर अशी कशाला परिस्थिती झाली असती आज. शिकलेले तेच लोक. आणि त्यानंतर पाणीसाठी, मंदिरसाठी 31 मध्ये हा गांधीजींनी सेपरेट इलेक्ट्रो पोलसाठी बाबासाहेब आंबेडकरच्या याच्या विरोधात बसला. काय म्हटला होता गांधी, तुम्ही जर ओबीसीला आरक्षण, मला नाही पाहिजे स्वातंत्र्य, तुम्ही चालवा देश. किती कूर. आणि 1885ला आतंकवादी, देशद्रोही, आर्य विदेशी ब्राह्मण, आतंकवादी, देशद्रोही लोकमान्य टिळक, आतंकवादी, देशद्रोही क्षत्रिय बिपिनचंद्र पाल, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे वैश्य लाला लजपत रायने आतंकवादी, देशद्रोही 1885ला काँग्रेस आणि 1925 RSS जनसंघ आतंकवादी संघटन बनवलेली आहे. 90% लोकांचं शोषण करण्यासाठी परत 75 वर्षात तुम्हाला 10,000 वर्षाचे गुलाम केले. हे मी प्रूव्ह करून सांगतो आणि सुप्रीम कोर्टने चॅलेंज करावं. आणि 25 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. हे जे आहेत IAS ऑफिस पोलीस कमिशनर जे इलेक्शन करतात आणि सुप्रीम कोर्टमध्ये ज्या आईने यांना जन्म दिलाय, ज्या स्वतःच्या पोरीसोबत आणि स्वतःच्या पोरासोबत बैमानी करून पाप केलेले लोक आहेत. आणि तुमच्यात हिंमत असेल ना, हा मौर्यवंशी, नागवंशी, याला मी प्रॅक्टिकली अभ्यास केलेला आहे. मी खऱ्या हिस्ट्रीचं केलेलं. माझ्या गुरुचं नाव आहे डॉक्टर मामा देशमुख, ज्याची मयत काढली, स्वतः प्रकाशन केलं, कांशीराम सोबत स्टार्टपासून ते एंडपर्यंत राहिलंय. आणि भारतातला एकमेव माणूस ज्यांनी खरा इतिहास लिहिला आहे. आणि दुसरे जे आहेत साताऱ्याचे आहात साळुंके, पण त्यांचे विचार कधी लोकांपर्यंत जाऊ दिलं नाही. ही अशी बैमान कोम निजामी मराठा आणि संभाजी ब्रिगेडची हरामखोर लोकांनो, त्यांची गुलामगिरी पत्करलेली आहे तुम्ही. एवढा अन्याय अत्याचार होत आहे. कुत्र्या बकऱ्यासारखे आमच्या लोकांना कापत आहेत. तरी तुम्हाला आया बहिणी नाहीत का रे भडव्यांनो? तुम्ही स्त्रीच्या पोटातून जन्मले नाहीत? तुमच्या आता पोरीबाळी नाही? तुम्हाला सवय जायला हरामाचा पैसा खायचं आणि आमच्या आया बहिणीचं निजामी मराठ्या 3 वर्षाच्या पोरीपासून ह्या शूद्र लोकांच्या पोरीबाळी पाहिजेत. भडव्यांनो, तुम्हाला राजेशाहीने वागतात कारण तुम्ही गुलाम आहात. तुमचं रक्त हे ह्या आर्य विदेशी बामणाचं रक्त आहे भडव्यांनो. त्यानंतर बघा 35 मध्ये रमाईचं निधन झालं आणि बाबासाहेबाच्या एका पोराला मॅट्रिक्स दाऊदन नाही, एका पायाने अपंग होता. 1912 मध्ये जन्म यशवंत, जे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे वडील आहेत. 42 मध्ये जेव्हा सेकंड वार व्हायला सुरुवात झाली, बघा हिटलर, ही हिटलरची कोम आहे. यांचं चिन्ह स्वस्तिक आणि यांचं चिन्ह स्वस्तिक. पण हिटलर 20 वर्षात झाला. हे 400 पटीने आज 5000 वर्षानंतर. आणि जेवढा अन्याय त्याच्यात 5000 वर्षात बाहेरच्या लोकांनी तेवढा अन्याय त्याचं यांनी केलं. इंग्रज आले म्हणून आम्हाला स्वाभिमानाने जगायला फुले शाहू आंबेडकर मिळालेले आहेत. एकमताचा अधिकार मिळाला स्वाभिमानाने जगायला. आमचे लोक मेलेत, चले जाऊ म्हटलं तर. आणि इंग्रजाला बदनाम केलं भडव्यांनी यांनी. अरे इंग्रज पैसे घेऊन गेले पण अन्याय अत्याचार केलं का? स्वाभिमानाने जगायला दिलं. आणि जेव्हा फाळणी झाली, आमचे लोक मेलेत. 7,22,000 लोक मेलेले आहेत. हे मानवतेचे विरोधी लोक आहेत हे.
आणि हे कारण शिकलेले हे आर्य विदेशी ब्राह्मण हे मोगलला फक्त हरामाचा पैसा आणि आमच्या पोरीबार शूद्र पोरीबार यांनाही पाहिजे यांनाही पाहिजे आणि हा बनियाला पैसा पाहिजे. त्याला तर काहीच नाही स्वाभिमान, फक्त पैसा. आणि त्यानंतर जेव्हा याने ॲडव्होकेट मागितलं दादांनो, तेव्हा 47 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला फाळणी. 15 ऑगस्टला नेहरूजी पंतप्रधान गांधीजींनी नॉमिनेट केलं. आणि त्यानंतर जीना हा 14 ऑगस्टला जीना म्हणजे कोण आहे? काँग्रेसमध्ये होता, लोकमान्य. त्यानंतर आणि हेगडेवार कुठं होता? संभाजी महाराज दारुड्या बेबिचारी. अरे निजामाच्या खऱ्या अवलादानं तुम्ही बेईमान कोम आहात, बेईमान. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आणि याची त्यांनी न्यायासाठी लढलेत का? अन्यायासाठी लढलेले आहेत. हरामखोर लोकांना, डॉक्टरेट घेतलेल्या लोकांना, संभाजी ब्रिगेडच्या लोकांना म्हणतोय, PhD घेतल्या इतिहासात. खोटा इतिहास तुम्ही पब्लिश करता, लोकांना खोटा इतिहास सांगता. हरामखोरांनो, फक्त स्वतःच्या आईला बैमान झालेले, पोराबाटा बैमान झालेलं म्हणतो. आज बालाजी नामदेवराव जाधव जिजाऊचा औलाद आहेस तू का दुश्मन आहेस? ये ना माझ्यासोबत तोड करायला, खोटा इतिहास सांगायला. सगळ्यांना चॅलेंज करतो. जेवढे संभाजी ब्रिगेडचे डॉक्टरेट झालेले लोक आहेत तेवढे यांना मी चॅलेंज करतो आणि सांगतो, चॅलेंज पुण्यात राहून. आलं लक्षात? आणि 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 ज्यांना मला चॅलेंज करू शकता, खरा आहे का खोट्यात इतिहास. त्यानंतर बघा दादांनो, जेव्हा यांनी इंग्रजांना एक बॅरिस्टर मागितलं, तेव्हा त्यांनी म्हटलं तुमच्या देशात हिरा आहे. आणि गांधीजींनी नेहरूजीला सांगितलं की बाबासाहेबाचं नाव संविधान पीठात पाठवा म्हणून. खरं आहे दादांनो? जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं. आदिवासी आणि मुसलमान बहुल एरियातनं बाबासाहेब निवडून आलेत. 2 वर्ष 11 महिने 19 दिवसात 18 दिवसात 26 नोव्हेंबर 19 संविधान बनवलं. तेव्हा या लोकांनी बाबासाहेबांचे पुतळे जाळलेत दादांनो. कोण आहेत? ब्राह्मण. कोण होता? लोकमान्य टिळक. हां, तेल्यांनो कुणबट्यांनो मकर हाणणार का रे? ऐका जरा जयरांगे पाटील, किती शिक्षण झाल्याने किती नॉलेज आहे तुम्हाला? हां, 1 पराठा लाख पराठा किती चाटणार? हरामखोर लोकांनो किती चाटणार? सत्यासाठी लढणारे लोक आहेत का तुम्ही? हां, दलाली करणारे लोक आहात तुम्ही? खोटा इतिहास आहे का? आणि दादांनो, त्यानंतर बघा, बाबासाहेब मानवतावादी. प्रत्येकाला एक मताचा अधिकार. कोणी म्हणे 8वी पासला द्या, कोणी म्हणे इन्कम टॅक्सला द्या. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स भरायचं. 90% समाज टॅक्स भरत आहे. मेहनत केली का बाजारात जातो, सामान घेतो. हा जो टॅक्स आहे, या टॅक्सने या देशाचं प्रोग्रेस होत आहे. आणि सगळ्यांना एवढं अन्याय अत्याचार केलं. ऐका रे निजामी मराठ्यांनो, तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराजांचे दुश्मन, ज्योतिराव फुले, शाहू महाराज ज्यांची हत्या केलेली आहे आणि विश्वरत्नाची हत्या केलेली आहे, हे यांचे दुश्मन लोक. कारण तुम्हाला बुद्धी नाही आहे, तुम्हाला फक्त प्रॉपर्ट्या पाहिजे. बरोबर आहे? कारण तुम्ही शूर, लढाईमध्ये शूर, पण बुद्धीमध्ये खुद शूर आहे. पण आम्ही अतिशूद्र लोक लागालो. आज या शूद्र लोकांना जागवत आहे आज 75 वर्षात. पण शूद्रामधल्या लोकांनी कारण कुठं अडलेलं आहे ते पण सांगतो मी. त्यानंतर डेफिनेशन, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराज. समता कोणी आणली? ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी, आरक्षण, त्याची सुद्धा हत्या केली. शूद्र राजे, सगळे शूद्र, शूद्र आणि अतिशूद्रांनीची क्रांती केलेली आहे.
संतही अतिशूद्रच होते आणि शूद्र होते. शिवाजी महाराज शूद्र होते. अहिल्याबाई होळकर अतिशूद्र होते. बाबासाहेब अतिशूद्र होते. आम्ही जिनियस कोम आहोत. आम्ही नाही भेद कोणाचं. आमचं रक्तच मानवतावादी आहे. आम्ही समता, बंधुत्व, स्वतंत्रता याला कधी विसरणार नाही आणि मानवतानेच वागणार. मरून जाऊ पण बेईमान कोभी हिटलरपेक्षा 400 पटीने आणि हे मोगलांच्या अवलादी झालेले आहेत. हे निजामी मराठा जे 200 फॅमिली आहेत, फक्त 200 फॅमिली, यांनी SC ST OBC मध्ये सुद्धा निजामी कोम तयार केले आहे भडव्यांनी. फक्त स्वार्थ, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी. कोण बसलेत रे? कोण होते शिकलेले? अरे कोण होतं शिकलेले? ब्राह्मण. आणि यांना आमदार, खासदार, मिनिस्टर, PA हेच, ज्युडिशनरीमध्ये हेच, ब्युरोक्रासीमध्ये IAS ऑफिसर, कमिशनर तेच. आणि सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया जगातला सगळ्यात 100च्या वर, 150च्या वर आहे. आणि त्यातल्या बदमाश सगळ्यात म्हणजे महाराष्ट्राची. कारण महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली संतांनी आणि महाराष्ट्राने पूर्ण देशाला नाही पूर्ण जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं हे दिलेलं आहे. असे विश्वरत्न या महाराष्ट्रात लहानचे मोठे झाले. शाळेच्या बाहेर जाऊन बसून. आणि 51 मध्ये या लोकांनी आमच्या आयाबायांसाठी असलेला हिंदू कोड बिल आणि 340 कलम OBCची हा हरामखोर नेहरू पंडित आणि मोगलांचा औलाद बेईमान कोमी यांनी कालेरकर रायगाला रिजाईन करायला लावलं. आणि यांनी पुतळे जाळले हिंदू जो कोड बिल न्याय देण्यासाठी आणलेला होता. आणि बाबासाहेबांनी रिजाईन केलं. सगळ्यात क्रूर कोम हे मोगल आणि यहुदींची, म्हणजे ती गांधी फॅमिली नेहरूजीची. कारण फिरोज गांधी हा मोगल होता. मोगल बेईमान फॅमिली. एका फॅमिलीने पूर्ण भारतात 90% लोकांवर अन्याय अत्याचार करून 10,000 वर्षांनी गुलाम केला. हे मी प्रूव्ह करून सांगतो. आणि ज्याला चॅलेंज करायचं आहे ना त्यांनी चॅलेंज करायचं, यायचं. 50,000 रुपये फी आहे माझी, बोलवा आणि मारून टाका. आणि जेवढे शिकलेले आहेत ना, हिस्ट्रीचे डॉक्टरेट गुलाम, त्यानंतर सायन्सचे डिग्री घेतलेले, MBBSची डिग्री, सायंटिस्ट लोकांनो बघा. पुण्यामध्ये कल्लूरकर यहुदीचा औलाद, देशद्रोही, बेईमान विकणारा अजूनही डायरेक्टर आहे. सगळं माफ यांना. आणि आमच्या आया बहिणी पाहिजे फक्त. तेही तुम्हाला सांगतो पुण्यातच आहे. डिझाईन केलं 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने. जगातला टॅलेंटेड सायन्समध्ये. त्यानंतर इकॉनॉमिक्स 1935ला रिझर्व्ह बँक. एवढा 1000 वर्षातला नाही त्याला विश्वरत्न पदवी दिली. आणि बघा दादांनो, हे जे आलेले आहेत 3.5% लोकांनी आणि ह्या मोगलाच्या औलादीने निजामी पूर्ण भारतात आहे. अरे कुठं होता महाराणा प्रताप? कुठं होता सागा? कोण होय संभाजी महाराज मारणारे, मोगलांना बोलवणारे? ऐका इतिहास. अहिल्याबाई होळकरचा औलादांनो. हा एक महात्म्याला भेटली आणि तो पडवळकर आंब्याचा पोरग करणाऱ्याचा चेला. भडव्या किती शिकला आहेस रे तू? आणि त्यानंतर बाबासाहेबाला उभं झाले. हा नेहरूजींनी काजोलकरला उभं केलं आणि 78,000 मतांनी निवडून आलेले होते. हा निजामी, हा मोगलांचा याचा औलाद यहुदीचा नड्डा सांगतो. आणि 14,000 डिक्लेअर केलं पडलं. बघा त्या काळात बेईमानी केलेली आहे. किती क्रूर आहेत हे. 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबर चाललं होतं. हा बेईमान मोगल आणि यहुदीचा औलाद या गांधी फॅमिलीने, नेहरूजीची मावशीची पोरगी सरिता कबीरने, जी बाबासाहेब मोठी होती, 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला तिचा खून आणि हत्या केला. हे डॉक्टर विराजकरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलंय. सांगा माझ्या देशातल्या लोकांनो, कोण किती क्रूर आहेत. विश्वरत्नाला मारून टाकलं. आणि संविधानाला मानणाऱ्या बाबासाहेबाच्या अनुयायांनो, अरे कधीपर्यंत तुम्ही बाबासाहेबाच्या विचाराची
गद्दारी करत राहणार फक्त पैशासाठी. अरे काही शरम करा. म्हणून बाबासाहेब म्हटलं तर मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. शरम करा, शरम. अरे कमीत कमी तुमचे जे पोरं बाळ आहेत त्यांच्यावर फासा टाकून एवढं क्रूर. अरे जे गूचं पाणी पिणारे, नंगा साधू मूत पिणारे त्यांचे संविधान तयार आहे. कधी तुमचे डोळे उघडतील? अरे गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसीच्या लोकांनो आणि ज्यांनी नोकऱ्या केलेल्या आहेत शिक्षण शिकून, हे तुम्हाला संविधानाने दिलं आहे, तुमच्या नशिबाने नाही मिळालेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मी उदाहरण देतो, विचार करा. आज तुमच्याकडे मोबाईल आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे का नाही? आता तरी कबूल करता का? ती स्त्री जेव्हा गर्भ असते तेव्हा म्हणते माझं पोरग तंदुरुस्त झाला पाहिजे, मुलगा असो को मुलगी असो. माझ्या पोरींनो बहिणींनो, ऐका खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर तिची डिलिव्हरी 9, 9.25, 9.5 महिन्यात होते. आणि कितीतरी स्त्रिया बघा, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आमची मुलगी 2 पोरांना देते जन्म, 5.5 तास जिवंत राहते. ज्या बाईला शूद्र लोकांनी फुकटात जागा दिलेली आहे ती बाई त्यांच्याकडनं पैसे वसूल करते आणि विश्व रचगणित शूद्र समजते. भारतातल्या प्रत्येक बाईला बाबासाहेबांनी स्वाभिमानी जगायला शिकवलं. ज्योतिराव फुलेंनी शिक्षण दिलं. किती बैमान बाया निघालेल्या आहेत सांगा. आणि अशा बायांच्या सपोर्टमध्ये हे निजामी मराठा आणि हे जे आलेले आहेत 3.5% हिटलरच्या औलादी 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोक, हे लोक तिला सपोर्ट करतात. सांगा. अरे 90% लोकांनो, खरं आहे का खोटा एवढं विचार करा. आणि या रस्त्यावर त्यानंतर कितीतरी थेंबापासून दूध बनते, ती पाजते. वडील उपाशी राहतात. आई पोरांना ते कशासाठी मोठं करतात? काय अपेक्षा करतात? माझा मुलगा गुंडा झाला पाहिजे, माझा पोरगा दारुड्या झाला पाहिजे, माझा पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरगा खुनी झाला पाहिजे. अरे ते म्हणतात माझा पोरगा स्वाभिमानी. त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये संतांनी, शूद्र संतांनी आपली प्राणाची आहुती दिली. पहिली क्रांती केली पंढरपुरात. याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारांनी शूद्र लोकांनी दादांनो स्वतंत्रता मिळवून दिली. याच महाराष्ट्रामध्ये शूद्र ज्योतिराव फुले माळी समाजाचे, ऐक रे राक्षसचा अवलाद छगन भुजबळ, त्यांनी समता आणली. आणि 2-3% मुघलचे औलाद हे मुसलमान समाज आहे. मेरे मुस्लिम भाइयों, माइनॉरिटी लोगों सुनो, फातिमा से कोई याद करो. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये बंधुत्व निर्माण केलं. शूद्र राजा शाहू महाराजांनी त्याला सुद्धा मारून टाकलं. शूद्र आम्ही, आम्हाला अधिकारच नाही ना. अरे महाभारतात बघा, एकलव्य कोण होता? आदिवासी होता. किती उदाहरण देऊ. आणि ज्या बाबासाहेबांनी 4 पोरं मेले दादांनो, स्वतः त्याचं खून करून टाकलं. अशा विश्वरत्नाची हत्या केली या 3.5% हरामखोर हिटलरपेक्षा 400 पटीने या यहुदीच्या औलादांनी. आणि एक मताचा अधिकार दिलाय. खरं आहे का खोटं आहे रे? आणि त्यानंतर तुम्ही बघा, सडला मांस खाणारा कावडा आणि कुत्र्यापेक्षा तुमचं डोकं खालच्या स्तराला नेऊन ठेवलं होतं. ते उदाहरण देतो. काय खातो कावडा? सडला मांस, गहू, तांदूळ, चपाती, भात. कुत्रा तेच खातो. आता मी लोखंडाचं ठेवलं डुप्लिकेट करून, तांदूळ, गहू हे, आणि हेही तसंच केलं कुत्र्याला. चांदीचं ठेवलं, सोन्याचं ठेवलं, तांब्याचं ठेवलं. खातो का तो? कारण त्याला बुद्धी आहे. आहे का जगामध्ये असं ब्रह्मा जन्माला आलेला आहे का? तुमच्या घरी पोरग जन्माला आलं, 90% राक्षसगण. कुणी केलंय? महाभारत रामायण काल्पनिक. हा, अरे काल्पनिक शिवाजीचं चरित्र सांगणारा पुरंदरे, त्याला बक्षीस देतात. पण ज्या मामा देशमुखची मयत काढली, खरा इतिहास लिहिलं, त्याला या संभाजी बिगने स्टेज बने आणलं. साळुंखे साताऱ्यातला अजूनही जिवंत आहेत. आताच माझे गुरु मेलेत. भारतातला पहिले व्यक्ती
शूद्र कुणबी समाजाची ज्याची मयत काढली, हरामखोर लोकांनो, मोगलांचा औलाद म्हणतो आज तुम्हाला संभाजी ब्रिगेडचा औलादांनो, तोंडातून आवाज काढायला तयार नाहीये. आणि त्यानंतर पंचांग काय म्हणतोय, गडवा लटकावा, हा गुढी खा. का संभाजी महाराज पापी होता, दारुड्या बलात्कारी, हे हेगडेवारने लिहून ठेवलाय. हिम्मत नाही का रे गांडू लोकांनो, छावा चित्रपट काढून दंगा करायची कोशिश करता. खोटा इतिहास आहे का रे हा? किती वर्ष झाले रे? हा 1689 मध्ये आणि 5000 वर्षाचं तुम्हाला शिकवते. हा मोगलांनी गाली दिलेली आहे हिंदू. सुप्रीम कोर्टने म्हटलंय जो म्हणेल त्याच्यावर झोडपून काढा, त्याला जेलमध्ये टाका. नंगा साधू पिणारा, खाणारा, दारू हागणारा, मुतणारा संविधान केलंय. कुठं आहे रे तुमची बुद्धी? ज्या संविधान झालेल्या लोकांनो, कोणत्या दशेमध्ये आहे? तुम्हाला पण पाहिजे ना हरामाचं. तुम्हाला ट्रेनिंग देणारे हिस्ट्रीचे सगळेचे सगळे कोण होते? ब्रह्माच्या टोडून पैदा केलेले. आणि तुम्हाला हरामाचं गू खायची सवय झाली ना दलाली करून. ह्या असल्या 400 पटीने हिटलरपेक्षा डिक्टेटर नाचंगवादी देशद्रोही लोकांनी ज्यांनी बाबासाहेबांचा खून केलं. अरे थोकतो तुमच्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचे तुम्ही म्हणणारे लोक. खोटा इतिहास आहे हा. सांगितलं का कोणी तुम्हाला? सवय झाली ना खोटं खोटं ना हरामाचा पैसा खायची भडव्यांनो तुम्हाला. आणि जी व्यक्ती लढत आहे 42 वर्षापासून ती नालायक आणि हरामखोर हा वामन मेश्राम भोसडीच्या कांशीरामचा, हा तुझ्या मायाच्यावर का ब्रह्मा झोपला होता रे भोसडीच्या? पूर्ण भारतातल्या आदिवासीचा तू गुलाम करून ठेवला, प्रॉपर्टी त्यांच्या स्वाधीन केलं, जल जंगल जमीन. 33 वर्ष जातींवर 45 वर्षापासून अन्याय होत आहे भोसडीच्या त्या आतंकवादी संघटनावर बसून. हरामखोर ये ना कुठल्या स्टेजवर येतेस तर भोसडीच्या मेलास का रे? आता एवढा फ्रॉड 25 वर्षापासून इलेक्शन तोंडातून आवाज नाही काढतायस. लात मारायला तर एक हिटलर निजामाचा आणि दुसरा तो यहुदीचा. आणि त्यानंतर बघा दादांनो काय असते एज्युकेशन. विद्येची देवता कोण? तो हरामखोर नमुद्रीपाद राधाकृष्ण, ज्याने हायकोर्टला माफी मागितली आहे, नाही तर सरस्वती. हा सिलेबस. त्यानंतर हेगडेवार म्हणतो दारुड्या एवढा मोठ्या शूर राजाला आणि गुढी लटकवा. आणि तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. अरे जाणारे भोसडीच्या तू हे कर तोंड्या निजामाचा हिटलर, आणि तू फडणवीस आणि भागवत. आणि कोण घेतात? कोण आहेत ब्युरोक्रॅट्स? कोण आहेत IAS ऑफिसर, कलेक्टर? शिकलेले लोकच आहेत ना. कोण आहेत? 3.5% कोणतेच बसले आहेत ना. आज 25 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन घेऊन सांगतो एक एक. आणि त्यानंतर मेल्यानंतर स्वर्गात जायचं आहे तर आणा माल. आणि जगामध्ये जाती कोणाच्या? जनावराच्या. दाखवा ना मला फरक. आणि आणा 3.5% लोकांना कुठं ब्रह्मा येतं. आणि जगाला सांगतो जगाने आता याचा बदला घ्यायचा आहे, कारण हे जगासाठी सुद्धा घातक कोंब आहे. नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिला संविधानाने. आणि बघा 15% निग्रो लोकांना संकलनी बांधून आणला लेबर म्हणून. 2दा ओबामा साहेबांना प्रेसिडेंट केलं. जगातला रेकॉर्ड आहे एवढ्या लोकांनी त्याला सपोर्ट. फक्त 15%. मी पण आलो आहे. ब्लॅक डे म्हणून म्हणतात ते लोक, थँक्स म्हणून तिथल्या लोकांना. आणि काय आहे त्यांच्याकडे? स्वतः लेक्चर देतो, बायको नोकरी करते मुलगी. आणि आमच्याकडे बघा 24 जुशी सुनेक पडल्यानंतर अरे 24 लोकांकडे कोण आहेत? पहिलं बाप होते ना, नंतर पोरग. फक्त पार्टी बदललेली आहे. काँग्रेस ISS जनसंघ एकच आहे आणि NDA आणि इंडिया अलायन्स सगळे तेच. 10,000 वर्षाचं बजेट होईल. 24 लोकांना पैसा येतं. अरे 2 लाख करोड काहीच नाही, सडून राहिला पैसा. माझ्या देशातल्या लोकांनो आणि महाराष्ट्र लोकांनो सगळ्यात जास्त अन्याय त्याच्या महाराष्ट्रात. कारण इथं आम्हाला मानवतावाद्यावर शिकवणारे सगळे झालेले आहेत. संत झालेत, राजे महाराजे आणि विश्वरत्न. मारलं त्यांना, हत्या केली. आणि माणसाला जगाला अन्न वस्त्र निवारा. बघा समुद्रात फेकतात दादांनो.
आणि जे कृषीप्रधान देशातला शेतकरी 800 मेलेत आणि हा भडवा गू खाणारा म्हणतो या राहुल गांधीला, तोंडातून आवाज काढत नाही, फक्त म्हणतो हे झालं रेस का घोडा और शादी का घोडा. खडगे शूद्र बाबासाहेब खुनगा 10 कशाला 10 तो इतका वर्षापासून गुलाम झालेला. तसेच आमच्या इथं आहेत, ओबीसीचे आहेत, कुणबी समाजाचे आहेत, कलार समाजाचे आहेत, फक्त पैसा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. सांगा काही कष्ट आहे? चड्डी नसेल तरी चालेल, पैजामा आणि शर्ट पाहिजे, बरोबर आहे. मी विचारतो आता यांना, ह्या दलाल भाडव्यांना सगळ्यांना, तो तेली असो कुणबी असो, जेवढे काही राजकारणी आहेत आणि सगळे लोक शिकलेले सुद्धा विचारतो, हे नशिबाने झालेत यांना विचारतो. सांगा कोणती पार्टी ऑर्डर प्रमाणे चालते ना? काय ऑर्डर देतात? किती शिकलेले लोक होते, अजूनही किती शिकलेले लोक आहेत. अरे हे अभ्यास करायला खरा इतिहासाचा अभ्यास. एकच माणूस जन्मला महाराष्ट्रात, ते म्हणजे मामा देशमुख आणि दुसऱ्या हा साळुंखे, पण त्यांचं प्रकाशन कधी रस्त्यात येत नाही आणि हे संभाजी ब्रिगेड त्यांच्या कधीही त्यांनी सांगत नाही. तो बघा शाहू महाराज आहे काही डोकं, कारण यांना दलाली करायची सवय लागलेली आहे, कारण यांचं रक्त आहे त्याच्यात, शिक्षण नाही पाहिजे, बरोबर आहे. आणि हरामाचा पैसा खायची सवय झाली आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कारण अजूनही जेवढा अन्याय त्याच्यात 5 वर्षात तिथं 75 वर्षात करता येईल. आणि बाबासाहेबांनी 32 डिग्री घेतली, 4 PhD, एक मताचा अधिकार, स्वाभिमान आला. स्वाभिमान जन्मल्यानंतर बाप आणि पोरग म्हणते स्वाभिमानी झाला पाहिजे, पोरगाव पोरगी, आणि आता आला 32 डिग्री 4 एक तो यांनी 25 वर्षापासून नाही, जेवढा अन्याय त्याचा झाला नाही, त्या स्वातंत्र्य. बघा 60 मध्ये यांनी आतंकवादी देशद्रोही हत्याराचं संघटन केलं नागपूरला, RSS, आणि पूर्ण भारताच्या 90% लोकांना परत गुलाम करण्यासाठी मनुस्मृतीप्रमाणे, काय म्हणते मनुस्मृती, 90% मूळ निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाची 3 वर्षाच्या पोरीपासून तर कुठल्या स्त्रीवर बलात्कार, खून, अत्याचार करणे आणि त्यांच्याकडनं 90% कडनं रक्त शोषणे म्हणजे टॅक्स वसूल करणे आणि परत त्यांना 10,000 वर्षासाठी गुलाम केले, हे प्रूव्ह करून दाखवतो. त्यासाठी त्यांनी आतंकवादी संघटन काढलं आणि केलं त्यांनी. 62 मध्ये महाराष्ट्रामध्ये कतलखाना काढलेला आहे, महाराष्ट्रात आदिवासी संशोधन केंद्र. बघा किती हुशार. जे 47 जातीचे होते त्याच्यातले 13 जातींना निवडलं, 13 किंवा 14 जातींना. मधुकर पिचड, त्याच्या नातेवाईक महादेव गोविंद गारे, 22 वर्षामध्ये 39चा जन्म, त्याला डायरेक्टर केलं. पांढऱ्या पांढऱ्या चिकण्या बायका दिलात त्याला. आणि इतिहास कोणी लिहिला? हे ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेले खरे आदिवासी कोण. त्यांना आश्रमशाळा दिलं, त्यांना पैसा दिलं, आणि 84 पासून तर ते कुठं होतो आम्ही 62 मध्ये दादांनो, सांगा रे. अरे गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसीच्या लोकांनो आणि SC ST कुठं होतो आम्ही. आणि 64 मध्ये नेहरूचा मृत्यू झाला. हा बेईमान हरामखोर बाबासाहेबाचा खुनी आरक्षणचा देशद्रोही माणूस. त्यानंतर गुलजारला नंदा, त्यानंतर लाल बहादूर शास्त्रीला यांनी ताशकंदला घेऊन मारलं. बघा किती कूर आहेत, अजूनही पता नाही. परत गुलजारला नंदा. 66ला इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं. यांचे 2 फाळ झाले, सिंडिकेट इंडिकेट. तिने किती अंडरटेकिंग काढलं आणि गव्हर्नमेंटचे ऑफिस बनवले. 67ला आमच्या आयाबेने नॉर्थच्या इथं गेल्यात, कुठं जेलमध्ये, बाबासाहेब पुतळ्यासाठी. त्यांनी विश्वरत्नचा पुतळा. त्यानंतर आरक्षणचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शूर राजा छत्रपती शिवाजी माझा पुतळा बसवला पार्लमेंट, यांचे 400 सीटा येणार होत्या. बघा सांगतात एखादी हे निजामी मराठाचे. अरे हे बैमान, यांना फक्त पैसा, बुद्धी तर काहीच नाही आहे का बुद्धी यांना? अरे एवढे मोठे PhD शिकला बुद्धी आहे? अरे या ना, हा एकटा आहे मौर्यवंशी नागवंशी, आणि खोटा इतिहास खोडून दाखवा आणि तिथं ठेवा. आता एक माझा मोठा बंधू आहे, हा साडून गेला, तो दिल सत्य इतिहास आहे का खोटा इतिहास आहे? तर कोण होता? पुरंदर आहे हा, 12वी नापास.
पद्मश्री देतात त्याला? का रे निजामी मराठातनं बोला ना, तोंडात आवाज काढा ना. मेले का रे? कोकाटे मेला, हा बनबरे मेला, इंद्रजित मेला, बालाजी जाधव मेला, आणि शिंदे पुक पुक वाजवतोस तू, हा? आणि तो बालाजी जाधव हा आपला नामदेवराव जाधव, हा? आणि जिजाऊची यात्रा, खेडेकरची बायकोला भेटले ना आमदार की, हरामाचा पैसा आहे ना. आणि जिजाऊ या नुसतं जिजाऊ जिजाऊ शरम पाहिजे तुम्हाला. तुम्ही जिजाऊच्या केसाची ना नखाची तरी बरोबरी करता का रे? एवढा अन्याय अत्याचार होता, कुत्र्या बकऱ्यासारखं महाराष्ट्राचं तोंड बांधून बसले. परत आम्हाला मिळायला पाहिजे. एक मोगलांचा अवलाद, निजामी मराठ्यांचा दलाल, 180 फॅमिली फक्त दलाल भडव्यांनो. आहे का रे तुमच्यात मानवता? गुलाम. त्यानंतर दादांनो, 71 मध्ये ती बांगलादेश, 72-73ला दुष्काळ. काय खाल्लं आम्ही? डुकराला चारते ते अमेरिकेत. आणि 73ला पेरियाल मेलं. ज्यानी सुईपासून मिसाईल पर्यंत बघा. अब्दुल कलाम 19 ऑगस्ट 2021ला जगाने जिनियस माणूस तयार केला. मुसलमान होता अब्दुल कलाम. आणि आतंकवादी म्हणतात नाही, खरे आतंकवादी कोण? हिटलरपेक्षा डिक्टेटर. ओळखा रे माझ्या देशातल्या लोकांनो, पुढच्या पिढीचं भविष्य करा. खाली यात येताना खाली यात जातं. खरं आहे का खोटं आहे? आणि ज्या आदिवासी जलजंगीवर 62 पासून पूर्ण अन्याय, त्याचा मारणे, बलात्कार करणे, खून करणे, आणि महाराष्ट्रामध्ये म्हणतात प्रूव्ह करा तुमची मायबाप. ऐक जरांगे पाटील, किती खोटा बोलशील. आणि हे भडवे बेईमान प्रेस मीडिया यांच्या झोडपून काढा आता यांना. सगळ्यात बदमाश हा लोकमत हरामखोर भडवा दरडा. यवतमाळला तू तेच केलायस. कोयला घोटाला मेलास, आणि पंचशील चौकातली बिल्डिंग तू दलाली करून 50 वर्षापासून फक्त तू 90% लोकांचा जीव कसं जाईल, त्यांच्यावर अन्याय अत्याचार कसं होईल, एवढंच काम केलंय तुम्ही. दुश्मन आहात 90% समाज. ओळखा रे लोकांना यांना. प्रेस मीडिया आणि आता नवीन मीडिया निघाल, सोशल मीडिया, यांना 65,000 रुपये महिना मिळते भोसडीच्यांना. फक्त तुम्ही 90% लोकांवर कसं अन्याय अत्याचार होईल, त्यांचं खून होईल, त्यांच्यामध्ये आपसात भांडण कसं होईल, एवढं काम करतायत. एवढी बेईमान मीडिया आहे महाराष्ट्रात. 73 मध्ये हे यांची आतंकवादी संघटन BMS आणि AIDF आहे बरोबर, यांनी स्ट्राईक केलं, इंदिराजीला तंग केलं, मारलं एका मिनिस्टरला बॉम्ब उडून. आणि तिने जून 75ला इमर्जन्सी लावली तंग घेऊन. आणि हा राजनारायणच्या विरोधात निवडणार होता. हा शरणार्थी, ज्या लोकांनी आम्हाला शरणार्थी केलं, यांचा एक आतंकवादी अडवाणी अगोदर येऊन आहे, तो रथ काढणारा, मंडल कमिशनचा विरोधक, ज्यांनी लढत हो त्याची बघा दशा. पेपरवर चोर. आणि हे असली चोर बघा ना, एक मापलवार महाराष्ट्रातला 3000 करोड समृद्धीमध्ये काम करणारा. बोलते काय कोणी? आणि इमर्जन्सी लावली तर जयप्रकाश नारायण चळवळ उभी केली दादांनो. आणि ह्या शरणार्थींनी, सफेद चमडीवाल्यांनी इंदिराजीला इनव्हॅलिड केलं. परत ती चिकमगळून निवडून आली. आणि जयप्रकाश नारायणने चळवळ उभी केली. त्यात होते चरण सिंग, कर्पूरी ठाकूर, लल्लत सिंग यादव ज्याला मारलं ओबीसीचे होते, शरद यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, अजून भरपूर होते. शूद्र, सगळे शूद्र. आणि 76ला कांशीरामजी आणि राम हेडाऊ नागपूरचे आणि ठाकूर समाज लोकांनी रिक्वेस्ट केली, एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आहे. ऐक रे वामन मेश्राम, किती शिकला असता तुला सांगतो. कुठं आहे? अरे कुठं आहे असं? फळव्या आतंकवादी संघटन काढली आहेस हा. आणि 78 मध्ये 77 मध्ये मंडल कमिशन झाले आणि त्याला रिपोर्ट मागितलं. 78ला ह्या हरामखोर निजामी मराठाचा हे कळतोंड्यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली पुलोद. आणि हा बांधकाम मिनिस्टर होता, हा लाथ मारणारा, ज्याने 2015 मध्ये खापर्डे नावाची पोरगी 9 वर्षाचे बलात्कार करून खून केलेला आहे. आणि चाबी याच्या खिशात.
खोटा आहे का तर बघा ना, नागपूरला जाऊन खोटा आहे का खरा आहे तर. आणि यांनी बेईमानी करून संपली होती आतंकवादी संघटना काँग्रेस ISIS, यांनी पुलत काढले. आणि 80 मध्ये बघा दादांनो, दिवा गेला आणि फूल आलं. भारतीय जनता पार्टी, बेईमान समाज पार्टी, काही नाही फरक पडत. यांच्यात बेईमानी आहे. अरे हे मनुस्मृतीप्रमाणे रूल करू शकतात, तर आम्ही शूद्र आणि अतिशूद्र लोक, आम्ही आपल्या 90% लोकांना ज्या बेसिक नीडासाठी, शिक्षण, रोजगार, हेल्थसाठी 5000 वर्षात या महाराष्ट्राच्या संतांनी, राजा महाराजांनी आणि शाहूपुरात दिला, ते देऊ शकत नाही. हाय, अरे देऊ शकत नाही का? आम्ही 90% आहोत ना. आहे का जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार? कुठं दाखवा ना, कुठं ब्रह्मा आहे तर दाखवा रे भडव्यांनो. तुम्ही यहुदी, कुठं ब्रह्मा पैदा झालाय तर? मनुच्या अवलादांनो, मनुस्मृती म्हणता, मनुस्मृती मनुस्मृती. आणि आता बायका राज्य करायला निघाल्या तुमच्या आमच्यावर. ह्या जनल्या नाहीत का 33%? जय परशुराम म्हणता. स्वतःच्या पोरगाच्या आईला मारतो म्हणजे त्याची जय म्हणता. म्हणजे किती पापी झाल्यात आमच्या सुद्धा पोरी आहे. आणि तो भडवा म्हणतो हराम खोर डव्या, मी आहो ना पुण्यात, या ना तुमचे विद्वान किती आहे तर खोटा इतिहास आहे का हा. आणि 25 वर्षापासून 75 वर्षापासून अन्याय आणि 25 फ्रॉड इलेक्शन होत आहे भडव्यांनो. 80 मध्ये टीव्ही आला आमच्या देशात. किती लोक शिकले होते. आणि यांना धंदा ग्रामपंचायत सांगितलं मी तुम्हाला, बाबासाहेबच्या नावाने. ए बाबासाहेब नालायक आहेत. बाबासाहेबाचे लोक ढोराचे मांस खातात. हे पापी आहेत, देवाला नाही मानत. कोणाला? देव म्हणजे कोण? हा ब्रह्मा. अरे अन्न भडव्यांनो, कुठं ब्रह्मा जन्मते या पृथ्वीवर? हा, प्रकाश आंबेडकर बेईमान भ्रष्टाचारी आहे. हा, मुसलमान बदमाश आहे. हा, गुचं पाणी आणि याच्या पाणी पिणाऱ्याचं संविधान लागू झाला पाहिजे. ह्या आमच्या बायका निघतात. अरे काही शरम करा, शरम आहे का असं कुठं जगाच्या पाठीवर? आणि 81 मध्ये जनगणना झाली. SC STचे होते 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25. या हरामखोरांनी 6,000 करोडचा घपला केलेला आहे. हे जे 25 बसले आहेत, आणि तुमचं पॉप्युलेशन किती काय आहे सांगा ना रे भडव्यांनो. 14 जातीच्या लोकांनो 25 आमदार घेऊन. हा, कारण हे यांचं गू खातात ना. कोण चालवत आहे? हे नागपूरचं ग्राउंड आणि हे आलेले ब्रह्माच्या टोडातून पैदा झालेले सगळ्यात पापी लोक या पृथ्वीवरचे. अरे तुमची हालत तुम्हाला वाटते ना? तुम्ही थांबा जरा. आणि 84 मध्ये मंडल कमिशन द्यायचं, इंदिराजीचा खून केलं हा यहुदीचा औलाद RK धवन. आणि आमचे शीख भाई खलिस्तानी, बघा किती डोकं आहे त्यांचं. आणि राम मंदिर मुद्दा हिंदू मुसलमान, बघा किती कुरा आहे. लाखो लोकांची कत्ल केली ह्या लोकांनी केली. हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस ISIS जनसंघचे दलाल भडवे लोक आहे, यहुदीच्या औलादांनी. पण आमच्या लोकांना अक्कलच नाही ना. अरे 85 करोड तुम्ही 24 मध्ये म्हणता तर किती शिकले होते SC ST OBCचे. आणि हे दलाल भडवे OBCचे तेली कुणबी, हा छगन भुजबळ आणि मोगलांच्या औलादी. त्यांना तर फक्त बाया पाहिजे ना पैसा पाहिजे, बाया पाहिजे ना काय घंट्या घेणं देणं आहे. 9वी वर्ग पासवाला सकाळी घेतो शपथ आणि तो दारुड्या. 6 पार्ट्या आमच्याच, हिंदू मुस्लिम दंगा, आणि करोडो लोकांना मारून टाकलं. आणि हा आला राजघराण्याचा बेईमान सगळ्यात. यांनी पहिलं अध्यक्ष हे काढलं, हा राजीव गांधी. आणि 85 मध्ये आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, हा भोसडीचा मनमोहन सिंघवी काँग्रेसमध्ये आहे भोसडीचा. आणि तुम्ही म्हणता अरे एकच होय एकच. आणि शंभू मैं बता के रख रहा हूं, गू खाना बंद कर, तुझा आमदार क्यों होना है तो इसने कुछ किया है क्या रे? अरे ये तो बेईमान कौम है ये गांधी फैमिली, जिसने विश्व रत्न को मारा. और आगे बताता हूं इनकी बेईमानी. आणि कॉम्प्युटर आलं बघा, खोटं सर्टिफिकेट नव्हतं तेव्हा. आणि राजीव गांधी म्हटला 1 रुपया टॅक्स मध्ये 10 पैसे खर्च, 90 पैसे खातात. आणि 84 मध्ये ऐका रे, कांशीराम के नाम पे BSP वाले लोगों, तिलक तलवार तराजू मारो सालों के जूते 4, 85 भाग हमारा है. और कांशीराम की औलादो, अगर आपने अपने माँ के साथ बेईमानी की है, अपने बेटों के साथ सिर्फ स्वार्थ के लिए, और एक पुष्प शुंग के दिल से चल रहे हो,
अरे बताओ हरामखोर लोगों, कहा ब्रह्मा पैदा, पूछो तुम्हारे में अगर हिम्मत है और 90% का नेतृत्व कर रहे हो, है हाथी चलेगा? है जिसने हमें गुलाम बनाया है 5000 साल तक, और अभी क्योंकि माल खाया है ना 3 बार उसकी दलाली कर रहे हो भड़वे लोगों, शर्म नहीं आती? बोलो ना रे, हिम्मत है तो। ये बोलता है ना अकेला, मैं भी तो कांशीराम के ऑफिस से रिटायर हुआ हूं। बेईमान लोगों, रहा देख रहे हो 6 महीना पहला इलेक्शन बिहार में कैंडिडेट आ गया ना माल। अरे पैसे के मर के लेके जाने वाले हो क्या रे? गुलाम दूसरे का लिख लिख के पढ़ते हो, किसको बेवकूफ बना रहे हो? मेरे देश के लोगों, मारो सालों को जूते, अभी बहुत होगी नौटंकी। और उसके बाद में वीपी सिंह साहब ने मंडल कमीशन लागू किया, और देख लो भाई साहब, उसके बाद में हुए प्राइम मिनिस्टर, और 91 में ये खत्म हो गए थे। तमिल के नाम पे राजीव गांधी की हत्या कर दी। कोई मरा क्या उसके साथ? क्योंकि बदनाम करना है पेरियार को, अब्दुल कलाम को बदनाम करना है। अरे पहला आदमी है वर्ल्ड का, जीनियस आदमी। तुमने क्या किया है? क्या किया है? अरे 5000 साल तो किया, किसी ने नहीं किया इतना, ये 75 साल में कर रहे हो बेईमान लोगों। और 91 में नरसिंह राव ने गेट करा के पूरे 90% को गुलाम कर दिया। खेती वाले की खेती बेचा, प्राइवेटाइजेशन करके पूरे अंडरटेकिंग से सब कुछ। सही बात है कि गलत बात है? और तुम्हारा दिमाग कहां पे था? टीवी में। कितने लोगों के घर में टीवी था? कितने पढ़े लिखे थे? अरे 5%, 10%, 5% खड़े थे, और उसमें भी दलाल भड़वे लोग, ये आरएसएस में जाने वाले तेली कुंबी और एक कलार के 5-5 बार के खासदार। देखो कौन है वट शेट्टीवार, कौन है मुत्तमवार, 5 बार का खासदार कौन है? वो बनवारीलाल पुरोहित कहां पे था? 30 साल की मास्तरीन चाहिए, साले को जिंदा है भड़वा, ये यहूदी का औलाद। क्या धंधे इनके, क्या किया इन्होंने? और हमारे हिस्ट्री वाले हरामखोर, अरे 110 लोग टैलेंटेड नहीं है क्या? तुम्हारे भी गांड में दम नहीं है? हिस्ट्री वाले गुलाम, दारूडे, वेश्या, और तुमको डंडिया चाहिए, सालों तुमको आदत हो गई है। मेरे 90% लोगों, ये ऐसे लोगों को इंडिया अलायंस और सबसे बदमाश है गांधी फैमिली, विश्व रत्न की खूनी फैमिली, और 90% को गुलाम करने वाली फैमिली। कितने लगाए क्रिमिनल, कौन है गेट करार करने वाला? और बहुमत नहीं था तो सुबू सोरेन यष्टी को जेल में डाल के रखा। बैंकनों का कांड, ये राजीव गांधी पाप, जिसने मंदिर का दरवाजा खोला, हिंदू करोड़ लोगों की कत्ल करवा दी। हाँ, किसकी गवर्नमेंट थी? अरे किसकी गवर्नमेंट थी? गू खाने वाले राहुल गांधी को बोलता हूं भड़वे तेरे को, हरामखोर, बेईमान, झुट्टा। मुंह से बोलता है देश का घोड़ा, हाथी का घोड़ा। 26 जनवरी से ईवीएम की फटती है क्या? मेरे देश के लोगों, ईवीएम को तो नहीं निकलोगे ना, हम निकले भागीदारी मोर्चा किया। मैं प्रूव कर रहा हूं 25 साल तक फ्रॉड इलेक्शन हो रहा है, और इसमें झूठ होगा ना, सुप्रीम कोर्ट और सभी स्टेट के पुलिस कमिश्नर को बोलता हूं, झूठ होगा तो मुझे लेके जाओ। हरामखोर लोग अपनी माँ के साथ बेईमानी किया, अपनी लड़की के साथ बेईमानी किया, बच्चे के साथ, जिस संविधान के लिए इतने लोगों की आहुति दी, इसी महाराष्ट्र के। और देवगौड़ा छोड़ी धोती उसकी, और जब जना बाबू को बदनाम किया। कौन थे ये? हाँ, और 99 में कौन आया? ये बेईमानी से आया था अटल बिहारी वाजपेयी। पहले पेंशन बंद किया, और वो अरुण शौरी देखो, और 2002-3 का कांड। सही बात है। और 4 से फ्रॉड इलेक्शन। सुन लो मेरे 90% लोगों, ऐका जरा महाराष्ट्र लोकांनो, तुम्ही अगोदर 90 मध्ये, ये 99 पासून वोटिंग केलं, त्यावेळेस फक्त वोटिंग मशीनने झालेलं आहे। पीक म्हणून आवाज यायचं, सिम्बॉल दिसत नव्हतं। तुम्ही पहिलं जात होते, त्यावेळेस नेट नव्हतं, टीव्ही मध्ये होतो, मोबाईल होतं फक्त, पण नेट नव्हतं। पहिले एजंटकडे गेल्यानंतर तो एजंट म्हणायचा, काय म्हणायचा? दादा माझा नंबर बघ, किंवा तुमच्याकडे एक कार्ड यायचं, तुमचं या बूथमध्ये हा नंबर आहे, तो चेक करायचं, बरोबर आहे? त्याच्यानंतर तो साहेबाकडे जायचं, तो चेक करायचा लिस्टमध्ये, त्याच्यात साहेब म्हणायचं तुम्ही जा तिथं शाही लावायला, शाही लावली, तो म्हणायचा तो निघाला। किती वेळ लागतो दादा? कमीत कमी किती वेळ लागतो? 100% मतदारांनो। आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, कारण महाराष्ट्र जगातला श्रीमंत आहे, आणि महाराष्ट्रातल्या लोक हे यांना संतांची देण आहे, राजा महाराजाची आणि शाहू फुले आंबेडकर। सांगा किती वेळ लागतो? कमीत कमी 2 मिनिटं तर लागत असेल, हो का नाही? अरे 25-30 सेकंद म्हणजे किती होतात? पहिल्याकडे गेलो 30 सेकंद तर लागत असेल कमीत कमी, नंतर
तेथपर्यंत जातपर्यंत 10-15 सेकंद, मग तो लिस्ट बघतो आणि त्यानंतर शाई लावल्यानंतर तो पुढचा. तर एका मिनिटामध्ये 30 लोक. तर 12 किती झाले रे दादांनो? 360. मग कुठून आले? आता हे कसं फ्रॉड करतात तेही सांगतो. ECI ही ब्लॅकलिस्टेड, यांच्याकडे 30 लाख मशीन आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हेही करायची गरज नाही त्यांना. सांगतो मी तुम्हाला, हे सगळे आतंकवादी पार्ट्याच. बरोबर आहे? कोण घेणारे बेईमान? पोलीस कमिशनर आणि हे. बरोबर आहे? आता हे गुलाम झालेले आहेत. जसं बाबासाहेबाला त्यांनी केलं त्या काळात, आणि तुम्ही मोबाईलमध्ये. यांच्याकडे 2 आहेत उपाय. एक तर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये कोडिंग करून तुम्ही त्याप्रमाणे तिथं पर्सेंटेज प्रमाणे लोडिंग करू शकता, किंवा ह्या मशीन काढायचा आणि ज्याच्यात पर्सेंटेज कमी केलं आणि रिझल्ट लावणार तेच. सांगा. हो, आले निवडून, आले निवडून. कुठून आले 1500 मतं? 4 मध्ये 9 मध्ये फ्रॉड इलेक्शन. बरोबर आहे? कोण गेलं? पहिलं बाप होते, मग त्यांचे पोरं आलेत. खरं आहे? आणि 13 मध्ये हा आतंकवादी देशद्रोही, ज्याला आतंकवादी पाकिस्तानी अडवाणी, हा हिटलरचा अवलाद यहुदी ब्राह्मण सुब्रमण्यम स्वामी, हा दुसरा यहुदी. नरसिंगरावला 7 पोरं आहेत आणि वामन मेश्राम सुप्रीम. काय दिलं 13 डिसिजन? इट इज नॉट फ्रेंडली व्होटिंग मशीन. म्हणजे कोण गेलं कोण आलं माहिती आहे. त्यानंतर नेट आलं आणि एक पेगॅसस आलं. बघा, लक्ष्मी शुक्ला हा विखे पाटील शिवसेनेमधला आणि त्याच्या पोरग रातोरात, आणि भीमा कोरेगाव कांड, प्रधानमंत्र्याचं खून करायचं. आनंदराव तेलटुंबे, किती लोकांना. भीमा कोरेगाव. आणि हा हरामखोर आंब्यापासून पोरग करणारा आणि मिलिनियक बोट्या, आणि ह्या करणारा हिटलरचा अवलाद, हा यहुदीचा अवलाद ब्राह्मण फडणवीस, आणि दुसरा निजामी माराचा अवलाद, हा ज्याने भारताला नाही महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय अत्याचार करून फक्त पैसा आणि चमडीसाठी जगणारे हे लोक, आणि गरिबाचं रक्त पोचवणारे. हरामाचा धंदा आहे आमदार खासदारमध्ये. सगळे जमलेले आहेत. बघा 24 मध्ये यांची 52 पासून मेजॉरिटी आहे. 31 खासदार इंडियन इंडियाचे, 4 खासदार ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेले होते. पॉप्युलेशनसाठी आम्ही आहो, व्होटिंगसाठी आहो, पण आम्हाला द्यायचं नाही, भागीदारी द्यायची नाही. यांच्या बापाजवळ ब्रह्मा येऊन झोपला होता. आणि वामन मेश्राम सगळ्यात बदमाश. केलं का काही? ओबीसीसाठी केलं. म्हणून म्हटलं होतं खापर्डेने की SC STचे लोक ये वेश्या व्यवसाय करने वाले लोक हे पैसे केलं. खरं निघालं. प्रोटॉन डॉक्टरची संघटना, हा कितीतरी पार्ट्या, बेईमान. आणि ज्या विलासराव खरात डॉक्टर खरातने केलं त्याला शिव्या घालतो. इतका हा बेईमान आता मेला. आता जुलै महिन्यात. आणि यांचे लोकही तसेच भाडव्यांना चमड्या आणि पैशाच्या अधीन झालेले लोक. सांगा ना रे भाडव्यांनो, काय केलं तुम्ही 48 वर्षात? केली का जनगणना तरी? आणि आता जानेवारी महिन्यात कोणाला मूर्ख बनवता? आणि सगळ्यात बदमाश प्रकाश आंबेडकर, त्याची पब्लिसिटी त्यांनी तेच केलं, तुम्ही केलं. हरामखोर बेईमान लोकांनो. आणि त्यानंतर 19 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला 5 याची व्हीव्हीपॅटची पर्चे. केलं का यांनी? बता, सांगा रे पोलीस कमिशनर लोकांनो. तो म्हणतो का इंग निघते? हा, अरे किती बेईमानी करता तुम्ही. 371 ठिकाणी फ्रॉड. स्वाभिमान असेल तो संपलेला आहे. मग किती बेईमान झालेला आहे ते, ज्या महाराष्ट्रामध्ये होते ते पैशासाठी. इतका अन्याय अत्याचार जगाच्या पाठीवर कुठं आहे ब्रह्मा? मी विचारतो आज सगळ्यांना, पूर्ण जगाला विचारतो, हा भारत देश का पृथ्वीवर नाही का? आणि माझ्याजवळ सगळे औषध आहे, सांगतो उपाय. आणि 23 मध्ये यांनी एका पोराला भाजपच्या याच्याने कलर केलं आणि यांनी हे केलं. आणि काय केलं? जो कोणी बोलेल 9 महिने जेल. हा, फायनान्शियल आणि गव्हर्नमेंटच्या विरोधात. आणि त्या दिवस कानून पास केलेलं आहे, जो कोणी बोलेल त्याला 9 महिने जेल. आणि पोलिसाला पॉवर दिलाय जुलै 24 पासून मारा करा, काही बी करा. आणि 24 जानेवारीला भूषण गवई साहेबांनी सांगितलं 19 मेला या आणि सगळ्यांना विपरीत परिचय द्या. हा दत्ता आणि खन्ना साहेबांनी म्हणे अरे वो इंक निकल जाती है, हो नहीं हो सकती, हो नहीं हो सकती. और 19 लाख मशीन, कुछ नहीं कुछ नहीं. 18 ऑक्टोबरला आणि 24ला आणि सांगितलं की
कोडिंग सिम्बॉल लोडिंग का सगळ्यांनी उभं राहायचं. आणि दादांनो बघा, व्होटर लिस्टपासून आयडेंटिफिकेशन नंबर नाही, किती लोकांनी व्होटिंग केलं ते नाही, 8 दिवस. पण त्याच्यात ते झूट 60-63 यांच्या बापाचंच राज आहे. कारण प्रायव्हेट मिलिटरी तयार केली आहे ना, आमचे कावड वाहणारे, हां, त्यानंतर देवा धर्माचा पागल झालेले, गुचा पाणी मुताचं पाणी पिणारे, संविधान बनवारे धर्माच्या नावाने. आणि त्यानंतर पॉलिटिक्सचं हरामाचं पैसा, संध्याकाळ झाली की दारू पिणार, साहेबाचे गुलाम तयारच आहेत. हां, आणि 538 ठिकाणी फ्रॉड. कुठं आहे डेमोक्रेसी? सांगा ना, मी चॅलेंज करतो ना तुम्हाला, खरं आहे का खोटं आहे? आता सांगतो मी, यांनी कसे गैरकानून केले आहेत, किती पापी लोक आहेत. द्विपक्षीय प्रणाली म्हणजे इंडिया अलायन्स जाईल, एनडीए अलायन्स येईल. कॉमन सिव्हिल रूल. हिटलरचे औलादी सुप्रीम कोर्टात बसलेत, त्यांचं पोरग जाईल, नातू येईल, पोरगी येईल. बघा तो बिडलाची पोरगी 12वी. आणि हा आमचा हिस्ट्रीवाला म्हणतो रतनलाल, कहा है आपके पास? अरे आप गुलाम हुए, गुलाम हमने गुलाम हुए. वो अगर बेईमानी से चला सकते तो हम अपने 90% लोगों को एजुकेशन हेल्थ तो दे नहीं सकते क्या? इतना दिमाग, अरे मैं करके दिखाता. भारत को 10 साल में सोने की जगह महाराष्ट्र को 5 साल में सभी को फ्री एजुकेशन, सब खेती वालों को माफ. 6 पार्टियां, पेंशन 200, 300. हाँ, और उसके बाद में CCNPR में जेवढे मस्ती चढले आहेत ना, नोकरी वाले, धंदे वाल्याने, राजकारणी तुमच्या प्रॉपर्टी लुटणार आहेत. आणि 85 करोड 5 किलोने त्यांना जेलमध्ये टाकून, त्यांच्याकडे पेपर नाही, त्यांना हिंदू करणार आहेत. शेतीवाल्याचे शेती लुटणार आहेत. आणि सगळ्यात जास्त हाल या निजामी मराठ्याचे होणार आहेत. 200 फॅमिलीचे. सगळं तयार आहे. कोणाचे बापाचे झालेले आहेत का हे? आणि ज्या शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांची हत्या केली, ज्या शाहू महाराजांची हत्या केली, ज्या यांच्यावर विश्वास ठेवता भडव्यांनो? तुम्ही का दारुडे आहे का नशेडी आहेत का रे संभाजी ब्रिगेडच्या लोकांनो? अरे वामन मेश्राम, अरे डोळे उघडणं, ये ना रस्त्यावर बोल ना. आम्ही बघतो ना तुला कोण हात लावते, तो मोठा भाऊस आहेस तू, मी बघतो. पण गुलाम आहेस ना, मारलेला लाथ सोड गुलामी, ये रस्त्यावर, मी येतो तुझ्यासोबत आणि मी बोलून दाखवतो. तुझ्या विचार भडव्या, तू मोठा भाऊ आहेस माझा. तो एक गुखाना निघाला दिल्लीतला, डबल IAS ऑफिस झालेला बेईमान, आणि तिथंच भेटला होतास तू मला. मी येतो ना, बोल ना, खरं आहे का खोटं आहे? आहे का जगामध्ये ब्रह्मा कुठं? कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत ना माणसाला. त्यानंतर EWS इलिगल, हे कांशीरामची पार्टी पाप. हा, बायकांना सुद्धा त्यांना. आणि तो एक पुष्पशृंग बसलेला आहे, हरामखोर. फ्रॉड इलेक्शन घेऊन तिला 3 वेळा सपोर्ट दिलं आणि ती एवढ्या मस्तीत चढलेली आहे, लिहून लिहून लिहून. आणि आता दलाली करून अजून, आणि सांगते आम्हाला रस्त्यावर नाही उतरायचं. अरे आमचे लोक उतरले ना 42 मध्ये. काय इलाज आहे तुम्हाला? अन्यायविरुद्ध लढणं बाबासाहेबांनी आर्टिकल 19 माहित आहे का? हा, गुलाम, सगळे गुलाम. आणि त्यानंतर बघा, 1 नेशन एका झटक्यात. फक्त बिहार तुम्ही EVM नाही हटवली ना, गुलाम झाले. यांच्या जो मिलिटरी तयार आहेत, आमच्या पोराचे जीव घेणारी, अग्निवीरच्या नावाने प्रायव्हेट, या आतंकवादी देशद्रोही रक्तवात्याचे एक वेळ, हे पूर्ण प्लॅनिंग न चाललं आणि पेन्शन बंद केलं होतं ते. त्यानंतर बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे, मुझे पढे लिखे ने धोखा दिया. बघा, खरं निघाला. संविधान देशद्रोही लोक, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. बराबर है. बाबासाहेब म्हटलं आहे, समय आने से 100 दिन भेड़ बकरे 1 दिन शेर के समान जी. आणि भीमा कोरेगाव करून दाखवलेलं आहे. आणि 42ची क्रांती आम्ही लोकांनी लढलं. हे लढलेत का? 7,22,000 मेलेलो आहोत आम्ही, उपाशी राहून पाया चपला नाही. आणि त्यानंतर गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. व्यक्ती पूजेने माणूस गुलाम. हे बघा, कांशीरामच्या नावाने. खरं आहे का खोटं आहे? हां. आणि त्यानंतर कांशीरामने म्हटलं, ऐसा भी वक्त गोली खाटी. हे बघा गांडू लोक, सांगा ना. त्या आकाश आनंदनी एकच लेक्चर दिलं, त्याच्यावर भीती. हे लोक काय न्याय देऊ शकतात का? आहे का यांच्यात दम? या ना म्हणा, बोला ना म्हणा. नाही तर मी येतो, 1 लाख रुपये द्या मला, विमानाने येतो, मी शिकवतो तुम्हाला. चॅलेंज आहे ना माझं. माझी फी 50,000 रुपये आहे, तिकीट आहे. जेवढे शिकले लोक त्यांनी प्रश्न विचारायचे. त्यानंतर बाबासाहेबांनी किती वर्ष अगोदर म्हटलेलं होतं,
56 मध्ये गेलेत, 45 आणि 25. 80 वर्ष अगोदर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, आर्य विदेशी यहूदी जो हिटलर से 400 टाइम डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोगों ने लोकमान्य तिलक, लाला लाजपत राय, बिपिन चंद्र पाल लोगों के हाथ में जो देशद्रोही, अन्याय, अत्याचारी, खूनी, वर्ल्ड के सबसे टेररिस्ट है, ऐसे लोगों के हाथ में संविधान रहेगा तो आपको न्याय नहीं मिलेगा. कोण करत आहे दादांनो 50 पासून राज्य? सांगा रे बुद्धिजीवी लोकांना, कुठं जन्माला आलाय ब्रह्मा? कोण होते निजामी मराठे? हा, अरे कोण होते राजकारणामध्ये 6च्या 6 पार्ट्या? हा, अरे कोण होते? आणि त्यानंतर बाबासाहेब म्हटले संविधान कितीही खराब असू द्या त्याचे अंमलबजावणी करणारे. आणि मी सांगतो हा राजेंद्रपाल गौतम सारखे डुकराचे गू खाणारे आणि त्याची खरकटी ढुंगण चाटणारे या गांधी फॅमिलीच्या लोकांना, क्या रे इतने पढ़े लिखे हो, हमारे में दम नहीं है क्या? हम 90% लोग वहाँ बैठ के संविधान कितना भी खराब रहने दो, वो टैक्स बते, उनको बेसिक नीड्स रिक्वायरमेंट है, एजुकेशन, नौकरी और हेल्थ दे नहीं सकते क्या? इतनी हिम्मत नहीं है और तुम चैलेंज कर रहे हो, कहाँ है हमारे पास? अरे तुम्हारे में दम नहीं है, तुम नशेड़ी हो जितने हिस्ट्री वाले, तुम गुलाम हो. पहले आपने उस बनिया की टट्टी खाया जो दारू की दुकान और हनुमान की वजह से बचा था. किसको बेवकूफ बना रहे हो? आता बघा दादांनो, महाराष्ट्रात 3 वर्षाच्या पोराचा बलात्कार करून खून करतात, एखादी बाई निघते का हो? कोणी इन्क्वायरी करते? पोलीस कमिशनर? एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. कुत्र्या बकऱ्यासारखे त्याला मारतात कॉम्बिंग करून. आणि तो देवेंद्र 19 मध्ये 40 लोकांना मारलं, त्याला 100 करोडचे घुस. त्याच्यासाठी कानून कायदे नाही आहेत, कारण महाराष्ट्र जगातला सगळ्यात श्रीमंत स्टेट आहे, भारतातला 9 संख्या आहे. आणि इथं हरामखोर लोक येऊन आमच्या राजांना शिव्या देतात. तो सिंगम बघा, तो राज्यपाल बघा, हा, आणि आमचे गांडू लोक हे सगळे भोसडीचे पैसा आणि आमच्या आया बहिणांच्या धुंदीमध्ये, आणि कारण हे शिकलेच नाही आहेत. आणि हे 3.5% लोक यांच्या हाताने अन्याय त्याच्या करायला लावत आहेत. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आहे हरामाचा पैसा कमायचा धंदा, हा आहे का? आणि आमच्या समाज, आमच्या 90% 2 पार्ट्या आहेत. एक कांशीराम गुलाम समाज पार्टी, जिचं नारा आहे सांगितलं, हाथी चलता है आर्य विदेशी ब्राह्मण जो 5000 साल तक और इंडिपेंडेंस के बाद में गुलाम बना है, वो उनका टट्टी खाई गई. त्यानंतर आणि त्यानंतर दादांनो, आमचे इथली एक बाई म्हणते फडणवीसची बायको सगळ्यांना सर्टिफिकेट द्या, आणि तो भागवत म्हणतो म्हणजे मनुस्मृती. आणि एक बाई तर तुफानच आहे, 56 घेतो म्हणते मी. हा, फुलेच्या पिक्चरसाठी त्यांच्या बायका म्हणतात परशुराम ज्यांनी हत्या केली ती. अरे शरम करा. आणि माझ्या भागीदारीमध्ये वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन आणि माझे मोठे बंधू युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन खरवो रुपये दिले होते शिक्षणासाठी, साक्षरता अभियान, खोटा रिपोर्ट, आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला हे सोनवंशी आणि चव्हाणचे केस आमच्या पोरीला मारतायत, ॲडव्होकेट जाळतायत. सांगा दादांनो, सगळं संपलेलं आहे. आणि आमची सून आणि पोरगी जर गर्भ आहे, मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी, आणि पोरगं झालं तर गुलामसाठी. चला दादांनो, माझा नारा आहे का, मरेंगे मिटेंगे. बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से 25 साल से फ्रॉड इलेक्शन के लिए, फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपने 90% मूल निवासी SC ST OBC मराठा बहुजन समाज लोगों की बेटी, बहू, माँ, बेटे के सम्मान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की 30 साल. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. पुष्कळ दिवसात केलं तर मराठीत, आज केलं दादा. चला आज एवढंच.